घडामोडींमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर धाराशिवमध्ये पावसाने हजेरी लावली, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। हवामान खात्याकडून आजही पावसाची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, रिसोड आणि वाशिम सोबतच अनेक भागात पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सोयाबीन, तूर, कपाशीसोबतच इतर पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। मात्र या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर शिरूर तालुक्यात दाखल झालाय। तालुक्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद होत असून त्यामुळे खरीप हंगामाला गती मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असून त्यांची चिंता काही अंशी दूर झाली आहे। मुंबईसह ठाणे, पालघर भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला। या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे, तर विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दीर्घ विश्रांतीनंतर कमबॅक केलेल्या कोसळधारांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना गारद केलं। पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। परिणामी शाळा गाठणाऱ्या विद्यार्थी पालकांसोबत ऑफिससाठी धावपळ करणाऱ्या नोकरदारांची सुद्धा पावसाच्या पाण्यातून वाट काढताना दमछाक झाली। मुंबईसह उपनगरात मागील 24 तासात पावसानं जोरदार हजेरी लावली असून सांताक्रूज इथे पावसाच्या नोंदीत वाढ झाली। मात्र जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अद्यापही पाऊस कमीच आहे। जळगाव जिल्ह्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पावसाची आकडेवारी कमी असली तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे। 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून 40% जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या 27% साठ्यापेक्षा जास्त आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची मोठी चिंता तुर्तास तरी दूर झाली आहे। वाशिम जिल्ह्यातील काही ठिकाणी 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी संध्याकाळी दमदार पाऊस पडला। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी या पावसामुळे आनंदित झालेत, तर या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर, कपाशीसोबतच इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। एक महत्त्वाची बातमी बघूयात। बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय। दुसऱ्यांदा आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणार तालुक्याला तडाखा बसलाय। लोणार तालुक्यातल्या नद्यांना आता महापूर आलेला आहे। बुलढाण्यातल्या लोणार इथली ही दृश्य आपण बघतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या सोबत आहेत। राहुल, कोणकोणत्या नद्या आहेत त्या ज्यांना पूर आलाय? बुलढाणा जिल्ह्याच्या लोणारमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सकाळपासून धो असा पाऊस जो आहे तो बुलढाणा जिल्ह्याच्या लोणारमध्ये त्या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसतोय। लोणारच्या बाजूला जे नदी, महत्वाची जी नदी आहे ती ज्ञानगंगा नदी जी आहे, त्या नदीला महापूर या ठिकाणी आलेला आहे। सकाळपासूनच हा पाऊस जो कोसळतोय त्या पावसाचं पाणी जे आहे ते लोणार मधील असलेल्या काही गावांमध्ये शिरले असल्याचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। शेतीला जणू काही त्या ठिकाणी नदीचं स्वरूप, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळं शेतकऱ्याने देखील आपली जी शेती आहे ती त्या ठिकाणी पेरलेली होती। मात्र आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं शेतकऱ्यावर एक नवीन संकट जे आहे ते या ठिकाणी ओढवलेलं आहे। सकाळपासूनच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। म्हटलं ढगफुटीजन्य परिस्थिती जी आहे ती लोणार तालुक्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळालेली आहे। शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन जे आहे ते आलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे। शेतकरी पुन्हा एकदा या आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नदीचं स्वरूप आल्यामुळे शेतकऱ्यांना आता तातडीची मदतीची गरज ही या ठिकाणी आता निर्माण झाली असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। लोणार तालुक्यात शेतकऱ्यांना नव्हे तर काही लोकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या घराचंही नुकसान झाले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। बिलकुल राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे। या निमित्तानं सुनेत्रा पवार यांनी खास पोस्ट लिहिली आहे। नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं। राजकारण, प्रशासन आणि लोकसेवा या तीनही क्षेत्रांमधील आदरणीय अजितदादांच्या सशक्त वाटचालीस मी पत्नी म्हणून कायमच जवळून पाहत आले आहे। तुमचं नेतृत्व संकटात मार्ग दाखवतं।
खासगी ओला उबेर आणि रॅपिडो ऑटो टॅक्सी चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर येत्या बुधवारी मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी परिवहन विभागाच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर बंद पुन्हा सुरू करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका चालक संघटनांनी घेतली आहे. अहमदाबाद विमान अपघातापासून एअर इंडिया ही विमान कंपनी चर्चेत आली. या दरम्यान केंद्र सरकारनं संसदेत मोठा खुलासा केला. गेल्या 6 महिन्यात एअर इंडियाला सुरक्षा उल्लंघनाच्या 5 प्रकरणात 9 वेळा करण्यादाखवा नोटीस पाठवण्यात आली, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी राज्यसभेत दिली. गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. कोकणवासियांना जाण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी पुणे रेल्वे विभागाकडून एकूण 12 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं जगभरात अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता सोन्या चांदीच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून सोन्याचे दर पुन्हा एकदा 1 लाखावर गेले. भारतीयांनी दररोज सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक मिठाचं सेवन सुरू ठेवल्यामुळे एक अदृश्य महामारी देशात विस्तारतीये, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिलाय. अतिसेवनामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड निकामी होणं, मेंदूचा झटका अशा अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचं वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. या निमित्तानं सुनेत्रा पवार यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं. राजकारण, प्रशासन आणि लोकसेवा या तीनही क्षेत्रामधील आदरणीय अजितदादांच्या सशक्त वाटचालीस मी पत्नी म्हणून कायमच जवळून पाहत आले. तुमचं नेतृत्व संकटात मार्ग दाखवतं, निर्णयातून दिशा ठरवतं आणि माणसांची असलेली नाळ जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवून देते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, अशी पोस्ट त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लिहिली आहे. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. या योजनेपासून एकही मुलगी वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य, विभाग प्रमुखांनी गांभीर्यानं नोंद घेण्याची सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिली आहे. तसंच योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवरती कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा विद्यापीठानं दिला आहे. नागपूर मध्य रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 25 जुलैपर्यंत बंद असणार आहे. संत ताजुद्दीन बाबा यांचा 103वा वार्षिक उरूस या निमित्तानं नागपुरात देशभरातनं भाविक येतात. त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती भाविकांची गर्दी टाळण्यासाठी तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक आल्यानंतर नागपूर महापालिका खडबडून जागी झाली. विशेष पथक स्थापन करून मनपाच्या 10ही झोनमध्ये स्वच्छता वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची महापालिका उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्यानं खुला करण्यात आलाय. त्यावरती सुरक्षित वाहतूक आणि वेग मर्यादेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेनं ठिकठिकाणी लावलेले 236 सीसीटीव्ही कॅमेरे देखील आता कार्यान्वित झालेत. त्यामुळे जलद वाहतुकीसोबतच सुरक्षित वाहतुकीची सुद्धा सुविधा आता कोस्टल रोडवरती मिळणार आहे. मुंबई शहरातील दुकानांवरती मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवरती महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. यामध्ये सुमारे 3040 दुकानदारांना पालिकेनं नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकानं आणि आस्थापनांवरती मराठी पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आलंय. दुकानांवरती पाट्या लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवरती महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाते. देशामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या 130 शहरांपैकी 103 शहरात 2017-18च्या तुलनेत 2024-25 मध्ये PM10च्या पातळीत सुधारणा झाल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर आलंय. यामध्ये मुंबईच्या PM10 या प्रदूषण पातळीत सर्वाधिक 44% घट नोंदवण्यात आली. यानंतर कोलकात्याचा नंबर लागतोय. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं राज्यभरात राबवलेल्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये 149 बसस्थानकं स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्यामुळे नापास झाली आहेत. राज्यातील एकूण 568 स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70पेक्षा जास्त गुण मिळाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागामार्फत 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 15,11,11,730 रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक 6,53,05,159 इतकी रक्कम ऑनलाईन जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 45 लाखांची अधिक वसुली झाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील 12 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 5 पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे.
ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता हायटेक होत असून 33 आरोग्य केंद्र आणि 6 प्रसूतीगृहांच्या ठिकाणी औषधांचा साठा किती उपलब्ध आहे, तो केव्हा संपणार, कालबाह्य झालेली औषधं किती याची माहिती अगदी एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे। त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्राचा प्रसूतीगृहामध्ये मुबलक औषधांचा साठा उपलब्ध होऊन तो संपण्याआधीच त्याची खरेदी करणं शक्य होणार आहे। मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात। या इमारतीची भव्यता आणि सौंदर्य देशविदेशातील पर्यटकांना सुद्धा भुरळ घालते। जानेवारी 2021 ते जुलै 2025 या 4.5 वर्षात मुंबईकरांसह देशविदेशातील मिळून सुमारे 20,000 पर्यटकांनी महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली। पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी तंत्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केली। या फेरीसाठी 63,460 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, त्यापैकी 51,223 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेत। या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 ते 24 जुलै या कालावधीत संबंधित संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रांसह प्रवेश घ्यावे लागणार आहे। कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। विद्यार्थ्यांना आता 27 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। प्रवेशाची पहिली यादी 9 ऑगस्टला जाहीर केली जाईल। मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षानं गोविंदांसाठी सुरू केलेल्या 1916 या हेल्पलाईनचे टी-शर्ट परिधान केलेले स्वयंसेवक दहीहंडी उत्सवाच्या दिवशी शहरामध्ये तैनात करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला दिले। मुंबईत गेल्या 3 वर्षात पुरुष आणि स्त्री नसबंदी मिळून एकूण 34,805 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि गरीब आणि दलितांना सक्षम करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत। जनतेच्या सेवेत त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्तानं दिल्या। पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर विद्यापीठ विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 186 महाविद्यालयांमध्ये समित्यांनी भेट देत भौतिक सुविधांची तपासणी केली, ज्यामध्ये 70 ते 72 महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचं दिसलं। धाराशिवमध्ये गोवंश हत्या बंदी सुधारित कायदा 2015 रद्द करण्यात यावा, यासाठी ऑल इंडिया जामियतुन कुरेशी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हजारो बांधव सहभागी झाले। या कायद्याचा गैरवापर थांबवा, कायदा रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला। सुपा एमआयडीसी मधील बेव्हरेजेस लिमिटेड आणि सुपा या कंपनीविरोधात नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। कंपनीनं परिसरात केमिकलयुक्त दूषित पाणी सोडल्यामुळे शेतजमिनी, जनावर आणि पिण्याच्या पाण्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। पाटण तालुक्यातील बहुलेश्वर महादेव मंदिरात शेजारील रस्त्यावरती भर दिवसा बिबट्या फिरताना दिसला। एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याला कैद केलंय। दरम्यान या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। महाड एमआयडीसी मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाड एमआयडीसी मधील डी प्लॉटमध्ये असलेल्या न्यू इंडिया कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी बाहेर सोडण्यात आलं। कंपनीच्या आवारातून बिनधास्तपणे प्रदूषित पाणी रस्त्यावरती आणि नाल्यात सोडलं जात असल्यामुळे या कंपनीवरती कारवाई तरी कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय। या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।